नमस्कार. अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. अक्षय तृतीयेनिमित्त खास आज आमरस व रव्याची मऊ व लुसलुशीत पुरणपोळी बनवली आहे. ही पुरणपोळी बनवण्यास अगदी सोपी आहे. त्यासाठी 2 ते 3 पिकलेले आंबे लागतील. आंबा कोणताही असला तरी चालेल. हापूस आंबा, बदामी आंबा, केसर आंबा कोणताही चालेल, पण पिकलेला हवा व गोड हवा. प्रथम आंब्याच्या देठाकडील भाग काढावा. मग आंबा कापावा. आंब्याचा एक काप घेऊन त्यावर उभे व आडव्या चिरा द्याव्यात व एखाद्या चमच्याच्या सहाय्याने आंब्याचा गर काढावा. अशा प्रकारे साधारण 2 आंब्याचा गर काढावा. सर्व गर काढून झाल्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये तो सर्व गर घालून बारीक वाटून घ्यावा. आमरस तयार झाला आहे. गॅस ऑन करून गॅसवर पॅन ठेवावा. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालावे. तूप विरघळल्यावर त्यात 1 वाटी बारीक रवा घालावा. जाड रवा असेल तरीही चालेल. रवा चांगला परतून घ्यावा. चांगला खमंग होईपर्यंत रवा परतून घ्यावा. अशा प्रकारे खमंग भाजून झाल्यावर त्यात तयार केलेला 1 वाटी आमरस घालावा. व पुन्हा एकदा छान परतून घ्यावा. आंब्याचा ओरिजिनल रंगच केसरी असल्यामुळे केसर किंवा कोणताही रंग घातला नाही. 2-3 मिनटं असे चांगले परतून घ्यावे. व परतून झाल्यानंतर पुन्हा 2-3 मिनटासाठी झाकून ठेवावे. दोन 3 मिनटानंतर रवा फार चांगल्या प्रकारे फुलून आला आहे. पुन्हा एकदा छान परतून घ्यावे. त्यानंतर 1 वाटी किंवा आवडीनुसार कमी जास्त साखर घालावी व चांगले चमच्याने एकजीव करून घ्यावे. साखर जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत सतत चमच्याने फिरवत राहावे व 2-3 मिनटासाठी पुन्हा झाकून ठेवावे. 2-3 मिनटानंतर पहा, शिरा फारच छान दिसत आहे व आमरस शिरा तयार झालेला आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालावी व पुन्हा एकदा परतून घ्यावे. आमरस शिरा म्हणजेच पुरण तयार झालेले आहे. आता कणिक तयार करूया. त्यासाठी 1 वाटी गव्हाचे पीठ घेऊया व अर्धी वाटी मैदा घेऊया. तो चांगल्या प्रकारे चाळणीने चाळून घ्यावा. त्यात थोडे मीठ घालावे व थोडासा पिवळसर रंग येण्यासाठी थोडीशी हळद घालावी. सर्व एकजीव करावे व थोडे थोडे पाणी घालून सर्व पीठ मळून घ्यावे. अशा प्रकारे पिठाचा चांगला मऊ गोळा तयार करून घ्यावा. आता त्यावर भरपूर तेल घालावे व थोडे मळून घ्यावे.
त्या तेलातच तो गोळा साधारणपणे अर्धा तास भिजत ठेवावा. अर्ध्या तासानंतर पीठ चांगले तयार झाले आहे. पुन्हा एकदा ते चांगले मळून घ्यावे. पीठ पहा कसे ताणले जाते. याचाच अर्थ असा होतो की पीठ चांगल्या प्रकारे तयार झालेले आहे. पुरणपोळ्या बनवण्यासाठी गॅस ऑन करून गॅसवर पॅन ठेवला आहे. हे पहा पुरणही तयार झालेले आहे. पिठाचा एक छोटा गोळा घ्यावा व त्याची वाटी तयार करावी. त्यामध्ये पुरणाचा गोळा तयार करून ठेवावा व अशा प्रकारे बंद करावा. व हातावर गोल फिरवून घ्यावा. व तांदळाच्या पिठात घोळवून लाटण्यास घ्यावा. पोळी अगदी गोल लाटून घ्यावी. लाटण्याने फिरवत फिरवत अगदी गोल लाटून घ्यावी. तांदळाचं पीठ वापरल्यामुळे पोळी फाटण्याची शक्यता नसते. त्यामुळे अगदी बिनधास्तपणे पोळी छान गोल लाटून घ्यावी. आणि अशा प्रकारे पुरणपोळी गोल लाटून झाल्यावर हलक्या हाताने तव्यावर घालावी. गॅस स्लो नसावा, मीडियम ते थोडा फास्ट असावा. पहा पोळी कशी टम्म आणि गरगरीत फुगली आहे. दोन्ही बाजूने पोळी चांगली शेकून घ्यावी. पहा हाताने कशी पोळी गरगरीत फिरवता येते. दोन्ही बाजूने पोळी चांगली शेकून झाल्यानंतर त्यावर तेल किंवा तूप सोडावे. व पोळी एका डिशमध्ये काढून घ्यावी. आणि अशा प्रकारे सर्व पुरणपोळ्या तयार करून घ्याव्या. सर्व पोळ्या मऊ व लुसलुशीत झाल्या आहेत. आता थाली तयार करूया. थालीमध्ये प्रथम पुऱ्या, पापड, बटाटा भजी, शिमला मिरची भजी, पुरणपोळी, हिरव्या वाटाण्याची भाजी, आमरस, गरमागरम भात, भातावर गोडी डाळ, मेथीची भाजी व काकडीचे काप ठेवून अक्षय तृतीया थाली सजवूया. अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. कशी वाटली अक्षय तृतीया स्पेशल थाली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.